नमस्कार. चला आज एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलूया. तो म्हणजे भारतीय नागरिकत्व आणि त्याचं संरक्षण करणारं अनुच्छेद 10. सगळ्यांच्या मनात कधी ना कधी हा प्रश्न येतोच की एकदा भारताचं नागरिकत्व मिळालं की ते कायमस्वरूपी टिकतं का? म्हणजे ते कधीच जाऊ शकत नाही की काही झालं तर सरकार ते काढून घेऊ शकतं? बरं, हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर ते कुठे बाहेर नाही तर आपल्या भारतीय संविधानातच दडलेलं आहे. चला तर मग या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आणि बघूया की आपलं संविधान काय म्हणतं. बरोबर. उत्तर आहे अनुच्छेद 10 मध्ये. हे कलम म्हणजे एक प्रकारची कायदेशीर हमी आहे जी प्रत्येक भारतीय नागरिकाला मिळते. आपलं नागरिकत्व कसं सुरक्षित राहतं हेच हे कलम आपल्याला सांगतं. म्हणजे बघा, अनुच्छेद 10 हा फक्त एक नियम किंवा कायदा नाहीये. खरं तर ते प्रत्येक भारतीय नागरिकासाठी एका संरक्षक कवचासारखं काम करतं. आपलं नागरिकत्व किती पक्कं आहे याची जाणीव ते करून देतं. आता हे वाचायला थोडं किचकट वाटू शकतं, पण याचा सरळ अर्थ असा आहे, जर एखादी व्यक्ती भारताची नागरिक असेल तर ती नागरिकच राहील. पण इथे एक पण आहे, तो म्हणजे संसदेने बनवलेल्या कायद्याच्या तरतुदींच्या अधीन राहून. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की संसद कायदे बनवून नागरिकत्व रद्द करण्याचे नियम ठरवू शकते. आणि हाच या संपूर्ण कलमाचा आत्मा आहे की नागरिकत्व काही आपोआप नाहीसं होत नाही. असं नाही की आज वाटलं आणि उद्या कोणाचं नागरिकत्व काढून घेतलं. नाही, त्यासाठी एक ठरलेली कायदेशीर प्रक्रिया आहे आणि तिचं पालन करणं बंधनकारक आहे. सोप्या शब्दांत सांगायचं तर, जोपर्यंत एखादी व्यक्ती संविधानानुसार नागरिक आहे आणि देशाचा कोणताही कायदा मोडत नाही, तोपर्यंत तिचं नागरिकत्व पूर्णपणे सुरक्षित आहे. हे आपल्या संविधानाने दिलेलं एक खूप मोठं आश्वासन आहे. ठीक आहे, संरक्षण मिळतं हे तर कळालं. पण हे संरक्षण अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला हेही बघावं लागेल की नागरिकत्व नक्की जातं तरी कसं, कोणत्या परिस्थितीत ते गमावलं जाऊ शकतं. इथे फरक एकदम स्पष्ट आहे. डावीकडे आहे अनुच्छेद 9, जे सांगतं की नागरिकत्व कसं गमावलं जातं. म्हणजे जर कोणी स्वेच्छेने स्वतःच्या मर्जीने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्यांचं भारतीय नागरिकत्व आपोआप संपतं. आणि उजवीकडे आहे अनुच्छेद 10, जे संरक्षणाबद्दल बोलतं. ते म्हणतं की नागरिकत्व कायम राहतं जोपर्यंत ते संसदेने बनवलेल्या कायद्यानुसार रद्द केलं जात नाही. तर मग यातून काय दिसतं? पहिलं म्हणजे नागरिकत्व हा संविधानाने दिलेला एक संरक्षित हक्क आहे. दुसरं, हा हक्क काढून घ्यायचा असेल तर त्यासाठी विशिष्ट कायदे आहेत, त्याच आधारावर ते होऊ शकतं. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कोणाच्याही मर्जीनुसार किंवा मनमानीपणे काढून घेता येत नाही. थोडक्यात सांगायचं तर, नागरिकत्व जाण्याची मुख्य 2 कारणं आहेत. पहिलं, जे आपण आत्ताच बघितलं, स्वेच्छेने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारणं. हे अनुच्छेद 9 मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आणि दुसरं कारण म्हणजे नागरिकत्व कायद्याचं उल्लंघन करणं. हा तो कायदा आहे जो संसदेने बनवला आहे. बरं, हे सगळं झालं कायद्याबद्दल. पण आजच्या काळात आपल्यासाठी या अनुच्छेद 10चं काय महत्त्व आहे? हे फक्त पुस्तकातलं एक कलम आहे की याला काहीतरी खोल अर्थ आहे? आजकाल अनेकदा एक चिंता किंवा भीती लोकांच्या मनात असते की सरकार कधीही आपलं नागरिकत्व रद्द करू शकतं. ही एक खूप आधुनिक चिंता आहे, नाही का? पण गंमत म्हणजे अनुच्छेद 10 हे नेमकं याच भीतीवरचं उत्तर आहे. ही गोष्ट एकदम लक्षात ठेवली पाहिजे की नागरिकत्व हा एक कायदेशीर हक्क आहे. तो कुणाच्याही इच्छेचा किंवा मर्जीचा विषय नाही. आणि हेच आपलं संविधान अगदी ठामपणे सांगतं. म्हणूनच अनुच्छेद 10ला आपण नागरिकांसाठी एक विश्वासाचा खंड किंवा विश्वासाचं वचन म्हणू शकतो. हे एक असं वचन आहे जे सांगतं की जोपर्यंत कायद्याच्या चौकटीत आहात तोपर्यंत ओळख, हक्क, नागरिकत्व सगळं काही सुरक्षित आहे. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? सार हेच की जोपर्यंत एखादी व्यक्ती कायद्याच्या चौकटीत आहे तोपर्यंत तिचं नागरिकत्व सुरक्षित आहे, यात कोणतीही शंका नाही. आणि हीच अनुच्छेद 10ने दिलेली सर्वात मोठी हमी आहे. पण थांबा, अनुच्छेद 10 संरक्षण देतो हे खरं, पण तो संसदेने बनवलेल्या कायद्याच्या अधीन ही अटसुद्धा घालतो. मग एक प्रश्न उरतोच की नागरिकत्वाच्या बाबतीत संसदेला नक्की अधिकार आहेत तरी किती आणि कोणते? याच प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या भागात शोधणार आहोत.